एकदा गोळीबाराची घटना। गोळीबाराच्या घटनेनं कोथरूड हादरलं। घायवळ टोळीतील 5 जणांकडून गोळीबार। काही दिवसांपूर्वीच घडलेलं आयुष कोमकरचं हत्या प्रकरण ताजं असतानाच आता पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय। कोथरूडमध्ये मध्यरात्री निलेश घायवळ टोळीतल्या 5 जणांनी फायरिंग केल्याची घटना घडलीय। यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये सातत्यानं गोळीबाराच्या घटना घडतायत। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पुण्यात आयुष कोमकरची हत्या झाली आणि हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे। आता जी दृश्य तुम्ही बघताय त्याच ठिकाणी हा गोळीबार झालाय। गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून घायवळ टोळीतल्या तरुणांनी थेट गोळीबार केलाय। गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। कोथरूडमधल्या घटनेची पोलिसांकडून दखल घेतली आहे आणि वेगानं तपास सुरू करण्यात आलाय। कोथरूडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश धुमाळ। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश धुमाळ हा कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाहीये। तो रात्री मित्रांसोबत उभा असताना गाडीला साईड दिली नाही म्हणून घायवळ टोळीतल्या काही जणांनी त्याच्यावर थेट गोळीबारच केला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशा टोळीतल्या सदस्यांकडनं या घटना वारंवारच घडत असल्यामुळे पुणे शहराची सुरक्षितता धोक्यात आली आहे। निलेश घायवळ गँगमधील 5 जणांकडनं गोळीबार करण्यात आलाय। मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे अशी आरोपींची नावं आहेत। गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची नोंद केली आणि तपास वेगानं सुरूही केलाय। पोलिसांकडनं या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येतोय। मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर येताच पुण्यात एकच खळबळ उडाली। प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे। 3 राऊंड जवळपास फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। कोथरूडच्या शिंदे चाळजवळ ही फायरिंगची घटना घडली आहे। पोलिसांकडनं घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलाय। निलेश घायवळ गँगच्या 5ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केलाय। काल संध्याकाळी 11:30 दरम्यान कोथरूड पोलीसच्या हद्दीमध्ये मोठी शहर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडेंट घडलेला आहे। यातील जो जखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहे। मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे। तो या ठिकाणी ब्ल्यू चिप नावाची कंपनी कोथरूडमध्ये त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते। काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पार्टी करून आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कोथरूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलेलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते। त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी 2 मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत। याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे। तो आउट ऑफ डेंजर आहे। प्राथमिकदृष्ट्या हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे। याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। 3-7 विथ आर्म्स ॲक्ट आहे। बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत। यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांची असे की हे सर्व जे आपल्याकडे जे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळ गँग नावाची निलेश घायवळ त्याचे सर्व साथीदार ह्या गँगचे सर्व मेंबर आहेत। याच्यामध्ये त्यांच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत, काही 307चे प्रकार आहेत आणि हे यांचं गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीच्या रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी 2 गँगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच टोळीच्या याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ॲक्टिव्ह राहतात। परंतु हे जे जखमी आहे त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांचे पूर्वीची काही गुन्हेगारी पण पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचा काही वाद पण नव्हता। आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपीने आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये बाकीचे जे आरोपी तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत आहेत। याच्यामध्ये मयूर कुंभारे म्हणून आहे ज्यांनी ही घटना केली आहे। त्याच्यासोबतची बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे, मयंक व्यास, रोहित आखाडे, आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत। त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहे। दरम्यान पुणे शहरामध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे शहराच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झालाय आणि कोथरूड सारख्या भागात ही घटना घडल्यामुळे पोलिसांनी
आता आणखी सतर्क राहण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून उमटताना दिसत आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पोलीस अपयशी का ठरतायत याचा विचारही आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कडक पावलं उचलणं आता गरजेचं आहे. पुण्याहून अश्विनी जाधव, लोकमत व्हिडिओ.